पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार बघायला मिळाला। पुण्याच्या 2 तरुणींना टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याचं समजतंय। जुन्या भांडणाच्या वादातून ही मारहाण करत एका महिलेचा विनयभंग सुद्धा करण्यात आलाय। जुने केस परत घेण्यासाठी ही धमकी या महिलेला देण्यात आली आणि या महिलेसोबत तरुणानं गैरवर्तन केलाय। तू इथे काय करतेस असं म्हणत हात पिरगळून एकानं तरुणीला आपल्या गाडीत बसवलं। दुसऱ्या मैत्रिणीनं प्रतिकार केल्यानंतर एका तरुणानं वाईट स्पर्श केल्याचं सुद्धा समोर येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण खरं तर बघू शकतो वारंवार घटना अशा पुण्यामध्ये घडताना आपण आपल्याला ऐकायला येत आहेत। सध्याची घटना नेमकं काय घडलंय? गौरी, ही जी घटना आहे ती पुण्यातल्या डिमोरा पब नावाचा जो परिसर आहे त्या पार्किंग मध्ये घडलेली आहे। काल मध्यरात्रीची सगळी घटना आहे आणि जुन्या वादातून टोळक्याकडून या 2 तरुणींना मारहाण आणि गैरवर्तन करण्यात आलेलं आहे। याला सातत्याने पुणे पोलीस म्हणतायत की पब संस्कृतीवरती आमचा कंट्रोल आहे, कारवाई आम्ही करत आहोत। मात्र मध्यरात्रीपर्यंत पब सुरू ठेवणे त्यातून हे सगळे गैरप्रकार घडतात। खरं तर पुण्यात या पब संस्कृतीमुळे पोरशे प्रकरण असेल किंवा गौरव आहुजा प्रकरण असेल हे उशिरा रात्री पब सुरू राहतात आणि अशा वेळेस सुरक्षेचा मोठा प्रश्न जो आहे तो महिला सुरक्षेचा सुद्धा येतो, नागरिकांच्या सुरक्षेचा सुद्धा येतो आणि हे पब ज्यावेळेस लवकर बंद होतील किंवा पब मधले हे सगळे गैरप्रकार बंद होतील तेव्हा त्या घटना थांबणार आहेत। मात्र यावर आता पोलीस काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण बन गार्डन पोलिसांमध्ये या तरुणीने आता तक्रार दाखल केलेली आहे, गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। पुढील पोलीस आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या अशा परिस्थितीमध्ये अशा पब मध्ये जर महिला सुरक्षा नसतील किंवा बाउन्सर असतात ते सुद्धा काय करत होते हा देखील प्रश्न आहे, कारण या डिमोरा पबच्या पार्किंग मध्ये हा सगळा प्रकार मध्यरात्री घडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा पुण्यात सिद्ध झालेलं आहे। हो, नक्कीच बालाजी, पोलिसांनी या प्रकरणाची कशा प्रकारे नेमकी दखल घेतली, त्यांचं नेमकं म्हणणं काय या संदर्भात? पोलिसांकडून आता तक्रार दाखल करून घेण्यात आली। पोलीस त्याचा तपास करत आहेत की नेमकं काय झालं। जुना वाद होता, त्या जुना वादातून हे सगळे जे तरुणी आहेत ते इकडे या पब मध्ये आलेले होते। मात्र ते एकमेकांना भेटलेले नव्हते, त्यामुळे या सगळ्याचा संवाद वगैरे सगळा जबाब जो आहे तो पोलिसांनी या तरुणीचा लिहून घेतलेला आहे आणि या सगळ्यांचा आता शोध घेण्यात येतोय आणि डिमोरा पबच्या सुद्धा व्यवस्थापनाशी पोलीस तपासणी करणार आहेत। आता आणखी काय काय तपासात पुढे येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे, त्याचं स्पष्टीकरण पोलीस देतील। मात्र तपासाचा भाग म्हणून आणखी यावर कोणी काही बोलत नाहीये। मात्र आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र अशा पद्धतीने ज्यावेळेस रात्रीचे पब सुरू असतात त्यावेळेस तरुणी सुद्धा सुरक्षित असणं ही सगळी जबाबदारी त्या पब मालकांची सुद्धा आहे, जशी पोलिसांची आहे कायदा सुव्यवस्थेची त्याचप्रमाणे। आणि पोलिसांनी या पबवरती कारवाई करणं किंवा या पबवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण पुणे पोलीस आयुक्त सातत्याने पब हे 1 वाजेपर्यंत बंद झाले पाहिजेत अशी नक्कीच बालाजी, खरं तर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।